फोन करा. मी त्यांना फोन केला आणि ऐकतो तू कोण, तुझा काय संबंध आहे, तुझ्या माहिती काय, तू कसं काय फोन केला, तू काय माझ्या वाकडं करतोस, तू ये दारूला आणि राहायला विषय तुम्हाला आम्हाला तुमचा स्टाफ सुद्धा कधी त्याला करून नाही इतके त्यांचे जे बोलण्याची पद्धत त्यांना सुद्धा त्यांच्यासोबत घटना घडायची बोलायला पाहिजे. तो एका महिलेसोबत सापडला ना त्याची व्हिडिओ विचारला हे आज कळत झालं. ठीक आहे ना, तुमच्या हातात आमच्या हातात गोष्टी नसतात. बोलायची पद्धत त्यांचं काही रिलेट व्हायचं तो काही नाही. पेशंट एक समाज पोहोचू शकत नाही ना सर. आज तुम्ही आलात, आज आमचं नशीब चांगलं की आम्हाला मिनिस्टर साहेब भेटले. दवाखान्यात चालवतो कुणी नसतं इथं, मोकळं असतं हॉस्पिटल. त्यांची रूम चेक करा, वाटल्यास त्या रूम मध्ये काय काय बघा. माणूस आला की पेशंट असला की लगेच रेफर कसला तुम्हाला शिंक जरी आली तरी रेफर. उगाच माणूस म्हणलं का ना बाबा छाती दुखावले चला चला रेफर दुखो नाही दुखो ते त्याच्या ड्युटीच्या वेळेत इकडे असते ती इकडे दस्तीतच करते. एक बी कर्मचारी रेफर बुक बघा तुम्ही, 100 मधले 80% पेशंट रेफर असते. घर बनवले त्यांना 28 रुपये शासनाने खर्चून घर बनवले आणि दिले हे लेखी तयार केले. नातेवाईकाचे तो त्यांना देऊन टाका ना, उल्लेख करतो. निलंबन व्हावं लागते. आम्हाला साहेब शब्द द्यावा, आम्ही काय अडून घेणार नाही. साहेब बोलले म्हणजे 100% असं काय आम्ही तक्रारी द्या, प्रस्ताव पाठवतो. तुम्हाला अधिकारी निलंबनाचं ठीक आहे, प्रस्ताव पाठवतो. जे काय कायदे त्याला कोणी केलं निलंबित वरून झाले निलंबित, पण त्यांना इथं ठेवू नका सर. नको आम्हाला आताच फोन केलेला तुमच्या समोर. आता त्यांना आजच्या ऑर्डर करताना तसं दोघांना पण ह्याला नको. आमच्या रोलला थोडी चांगली डॉक्टर मंडळी द्यावी अशी एक आमची विनंती. काय होईल इथं सध्या ग्रामीण भागातला माणूस येतो आणि आमचे ऊसतोड कामगार असतात या कालावधीमध्ये. पेशंटची संख्या मोठी असते ओपीडीला आणि जर डॉक्टर व्यवस्थित नसतील तर त्यांना उपचार होत नाहीत. आणि आजचं मग तसंच झालं सकाळी. फक्त एकच असल्यामुळं अर्धवट उपचारानं त्याला हे करण्यात आलं. दारूचा घाट आहे, दारूच्या घाटामध्ये रोज अपघात आहेत, रोज जावा इथं पेशंट. ज्या कारवाई आपल्या सर्वांच्या प्रस्ताव तुम्ही आम्हाला आश्वासन द्या. त्यावेळेस आम्ही इथून बॉडी आमचं रुग्णालय बदललेलं दिसावं एवढीच आमची विनंती. दोघांचं एक करून एक तर आमचा माणूस गेला, ते काय वापस येणार. दुसरा कोणी जाऊन परदेशी आला तर त्या माणसाला हँडल करणारा माणूस गेला. सगळ्यात आलो ना बाकी आम्हाला काय तो माणूस म्हणजे सर्व दबाव देतो.